तर मित्रांनो, आज आपण चंद्रकांती फार्म्सवर आलेलो आहोत. तर आज आपण द्राक्षाविषयी संपूर्ण माहिती देणार आहोत. तर द्राक्षांची प्रोसेसिंग कशी असते नेमकी, सुरुवातीला आपण प्लांटेशन कसं केलं पाहिजे, त्यातून आपल्याला उत्पन्न किती भेटतं, हार्वेस्टिंगपासून जी परत मनुक्याची प्रोसेसिंग कशी होती, हे आजच्या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम माझ्या चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला सुरू करूया आपला ब्लॉग. तर तुमचा परिचय द्या थोडक्यात. नमस्कार, माझं नाव सचिन भोसले गवळी, राहणार विरवडे बुद्रुक, तालुका मोहोळ. बरं. आज आपण चंद्रकांती फार्म्स या कंपनीच्या आणि फार्मच्या लोकेशनला आलेला आहात आणि आज आमचं हार्वेस्टिंग सुरू झालेलं आहे पहिल्या प्लॉटचं. बरं. जेणेकरून आम्ही बेदाणा उत्पादनासाठीच द्राक्षाचं उत्पादन घेतो आणि मेजर आमचं बेदाण्याचं प्रोडक्शन आहे. तर त्या हार्वेस्टिंगच्या प्लॉटमध्ये आज आपण आलेलो आहोत. हा जो प्लॉट आपण बघता आहात, हा प्लॉट जवळजवळ 13वं पीक या प्लॉटचा आहे. बरं. 13-14 वर्ष या प्लॉटला झालेले आहेत. या प्लॉटची व्हरायटी आहे क्लोन 2A म्हणून व्हरायटी आहे, जी गोल द्राक्षाची व्हरायटी आहे आणि बेदाणा उत्पादनासाठी अत्यंत चांगली व्हरायटी आहे. बरं. तर त्या प्लॉटमध्ये आज आपण आलेलो आहोत. बरं. आता सुरुवातीला जर विचारायचं झालं तर प्लांटेशन करताना म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट काय केली पाहिजे आपण? हां, महत्त्वाचं आता ह्याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत की आपल्याला द्राक्षाचं उत्पादन कुठल्या पद्धतीसाठी आणि कशासाठी घ्यायचं आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याचा बेदाणा बनवायचा असेल तर पर्टिक्युलर ठराविक व्हरायटी आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. जसं थॉम्सन सीडलेस आहे, त्याच्यानंतर क्लोन्स आहेत, आपल्या इलॉंगेटेडमध्ये सोनाका असतील, माणिकचमन व्हरायटी असतील, ह्या व्हरायटी आपण लागवड करू शकतो. आणि त्याच्यानंतर आपल्या जमिनीचा प्रकार कसा आहे, म्हणजे त्याला जेणेकरून आपण आता द्राक्षाचं जे उत्पादन घेतो ते रूट स्टॉकवर ग्राफ्टिंग करून घेतो. तर ते ग्राफ्टिंग करण्यासाठी आपल्याला त्या जमिनीच्या प्रकारानुसार रूट स्टॉकची लागवड आपल्याला करावी लागते. रूट स्टॉकच्या लागवडीपासून आपण मग नंतर त्याच्यावर ग्राफ्टिंग करतो, जे आपल्याला अपेक्षित जे उत्पादन घ्यायचं आहे त्या व्हरायटीचं, आणि मग त्या पद्धतीनं पुढं आपलं सगळं प्रोडक्शनचं नियोजन सुरू होतं. असं. बरं. आता सुरुवातीला जे आहे लागवड करताना साधारण सुरुवातीपासून जर बघायचं झालं तर साधारण 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान आपल्याला रूट स्टॉकची लागण आपल्या जमिनीमध्ये करायला लागते. त्याच्या आधी आपल्याला बेसिक जमिनीचं प्रिपरेशन सगळं करून घ्यावं लागतं. जसं जमिनीचं रिपिंग असेल, चारी घेणे असेल, आणि काय त्याच्यामध्ये जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण किती आहे, काय पीएच बॅलन्स करून सगळं त्याच्यात काही अमेंडमेंट आपल्याला जे मिक्स करायचे ते करून घ्यावं लागतात. रूट स्टॉक लावल्यानंतर किती दिवसात आपण करू शकतो? हा, रूट स्टॉकची लागण केल्यानंतर आपण साधारण जानेवारीमध्ये जर लागवड केली तर साधारण सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये आपण त्याला ग्राफ्टिंग कलम करू शकतो. बरं. हा, आणि त्यानंतर पुढची प्रोसेसिंग म्हणजे तरी तार वगैरे म्हणा, हे आपलं मग ज्यावेळेस दुसरा टप्पा आपलं ग्राफ्टिंग तयार झाल्यानंतर ऑक्टोबरला ग्राफ्टिंग झाल्यानंतर साधारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये परत त्याला रिकट आपल्याला घ्यावा लागतो. आणि दरम्यानच्या काळातच नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत आपलं त्याचं फाउंडेशन स्ट्रक्चर सगळं बनवून घ्यायचं आहे. त्या स्ट्रक्चर तयार झाल्यानंतर मग फेब्रुवारीला आपण रिकट घेणार त्याचा, आणि तिथून मग आपलं सगळं जे आहे ते काडी बनवायचं काम चालू होणार दुसऱ्या वर्षामध्ये. आणि पुढच्या ऑक्टोबरपर्यंत आपली काडी, एप्रिल काडी जर तयार झाल्यानंतर ही याच्यावरती आपण पुढच्या वर्षी नेक्स्ट इयरला आपण फळ छाटणी त्याची घेणार. असं. बरं. आणि सुरुवातीला जर सांगायचं म्हणलं तर आता ही जी तुमचा किती एकराचा टोटल प्लॉट आहे? आता आमचा हा जो प्लॉट आहे तो 5 एकराचा प्लॉट आहे. बरं. 5 एकरात आता किती बाय कितीची लागण असली पाहिजे? हा प्लॉटचा जो स्टँडर्ड अंतर आहे हे 10 फूट 2 लाईनच्या मधलं अंतर आणि 2 रोपाच्या मधलं अंतर 5 फूट आहे. बरं. आता आपले द्राक्षे काढायला आले कसे ओळखायचे नेमकं? महत्त्वाचा ह्याच्यामध्ये विषय असा आहे, आपण साधारण 15 ऑक्टोबरच्या दरम्यान ह्या प्लॉटची छाटणी घेतलेली आहे. तर त्याच्यानंतर साधारण 120 दिवस ते 135 दिवस म्हणजे 4 ते 4.5 महिन्याच्या दरम्यान ह्याची परिपक्वता येते. आणि ह्याचं ओळखायचं जर झालं आपल्याला किती ह्याला मॅच्युरिटी आलेली आहे तर आपण ब्रिक्स लेवलवर याचं मोजलं जातं. म्हणजे टोटल सोल्युबल सॉलिड्स याच्यामध्ये किती आहेत ते आपण ब्रिक्स मीटरनं त्याचं चेक करतो. की साधारण बेदाणा उत्पादनासाठी जर बघितलं की क्वालिटीचा बेदाणा जर बनवायचा असेल तर आपल्याला साधारण 21 ते 23च्या दरम्यान त्याचं साखरेचं प्रमाण त्याच्यामध्ये असायला हवं. ते आपण ब्रिक्स मीटरवर चेक करतो आणि त्याच्याप्रमाणे मग साधारण 4.5 महिन्याच्या दरम्यान आपलं ते हार्वेस्टिंगला प्लॉट येतो. आणि त्यानंतर ड्रिपचं इरिगेशन म्हणलं तर कसं करतो? ड्रिपचं इरिगेशन कसं आहे तुमचं नेमकं? ड्रिप इरिगेशनची सिस्टीम कशी आहे, आता द्राक्षाचं बऱ्यापैकी काम जे आहे ते सगळं ड्रिप इरिगेशनवरती चालतं सगळं. त्याच पद्धतीने आपण काय केलं, आता 10-5ची ही लागण आहे तर याला आपण 1 मध्ये 16 mm ची लॅटरल दिलेली आहे आणि 4 लिटरची 2 ड्रिपर आहेत. प्रत्येक झाडाला 2 ड्रिपर आहेत. त्या पद्धतीने ह्याचं आहे. आणि बाकी सिस्टीम म्हणाल तर आमचं सगळं पूर्ण फार्मचं जवळजवळ 70-75 एकराचं पूर्ण ऑटोमेशन आहे, सेंट्रलाइज सिस्टीम आहे. त्या ठिकाणाहून EC pH मेंटेन करून सगळं पाणी, खत वगैरे सगळं एका ठिकाणाहून सगळं याला दिलं जातं. अशा पद्धतीने सिस्टीम आहे इरिगेशन. म्हणजे पूर्ण ऑटोमेशन आहे, पूर्ण फार्मचं ऑटोमेशन जाऊन तिथं कॉक वगैरे फिरवायची भानगड जागेवर सेंट्रलाइज सिस्टीम आहे सगळी. फर्टिगेशन ऑटोमॅटिक होतं आणि EC pH त्याचा बॅलन्स केला जातो.
या सगळ्या गोष्टी इथं मेंटेन केल्या जातात. बरं. असं. बरेच शेतकरी काय म्हणतात की बाबा आपल्या झाडाशीला पाणी खूप लागतं हां, हां. उन्हाळ्यात वगैरे हे, तर त्याच्यात तुमचं काय मत आहे ह्याच्यावर? नाही, आता ह्याच्यावर अनुभवानं आपल्या आणि बदलत्या वातावरणानुसार हं. आणि नवीन तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर आम्ही सुरू केलेला आहे. त्यामध्ये वेदर स्टेशन असेल, सॉईल मॉइश्चर सेन्सर असेल, या गोष्टी सुद्धा आपण फील्डमध्ये बसवलेल्या आहेत. आणि सॉईल प्रोफाईल घेऊन जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे. आता ह्याच्याचमध्ये जवळजवळ आमच्या 70 एकरामध्ये इथं जमिनीचा प्रकार वेगळा आहे. हां. आणि खाली आपण जर बघितलं तर तिथं एकदम काळी जमीन आहे. तर त्या प्रत्येक जमिनीचा आणि पिकानुसार छाटणीच्या टप्प्यानुसार पाण्याचं प्रमाण वेगवेगळं आहे. त्या अनुभवानुसार आणि आपल्या त्या जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला ठरवावं लागतं. म्हणजे आता हार्वेस्टिंग चालू आहे, आपण हार्वेस्टिंग कशी नेमकी असते ती बघून घेऊया आपण. होय. आता ही पक्वता झाल्यानंतर आपण याच्यामध्ये हार्वेस्टिंगचं हे पद्धतीने काम होतं. सगळं जे काय आपल्याला काढायचं आहे ते क्रेटमध्ये सगळं भरून आपण इथं हार्वेस्टिंग या पद्धतीने करून घेतो. सगळं असे 10 किलोच्या क्रेट्समध्ये आपण हे सगळं भरून घेतो. या पद्धतीने काम चालतं हे सगळं. हार्वेस्टिंग म्हणजे डायरेक्ट आपण कट करून घ्यावं लागतं का हे? हां, हे पूर्ण कट करून कात्रीने कटिंग करून घेऊन आता हे या पद्धतीनं आपण सगळं क्रेटमध्ये भरून घेतो सगळं. हां. हे सगळं पूर्ण काढून घ्यायचं लागणार आपल्यालाही. हे आता मॅच्युरिटी आली, ह्याला गोल्डन कलर नैसर्गिकरित्या चांगला आलेला आहे. हा कलर एकदम बेदाणा उत्पादनासाठी एकदम चांगला आहे. व्यवस्थित आहे. हां, या पद्धतीने. तर मित्रांनो, आता ह्याच्या पुढची प्रोसेसिंग आपण बघून घेऊया. बरेचसे शेतकरी काय म्हणतात की बाबा ह्याला खर्च पण जास्त आहे, तशाच प्रमाणे औषधाचा खर्च आणि फवारण्याचा खर्च खूप होतो. ह्याच्यावर तुम्ही काय सांगाल? म्हणजे फवारण्या जास्तीत जास्त करावं लागतात का? आता कसं आहे, द्राक्षाचं पीक जर म्हटलं तर एकदम नाजूक पीक आहे, वेलवर्गीय पीक आहे. हां. त्यामुळं वातावरण सुद्धा वरचेवर बदलत चाललेलं आहे, टेम्परेचर वाढत चाललेलं आहे. त्यामुळे अचानक ढगाळ वातावरण येणं, ह्युमिडिटी वाढणं, ह्या गोष्टी वरचेवर वाढत चाललेल्या आहेत. त्यामुळं द्राक्षावरती कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढत चालला. हां, त्याच्यातले पर्टिक्युलर बघायचं झालं तर द्राक्षामध्ये मेजर ज्या काही बुरशीजन्य रोग आहेत त्याच्यामध्ये डावणी मिल्ड्यू आणि पावडर मिल्ड्यू, म्हणजे डावणी आणि भुरी या रोगांचा जास्त प्रादुर्भाव होतो. आणि त्याच्यामुळं कंटिन्यूमध्ये ह्युमिडिटीचं प्रमाण कसं आहे, आपली पानं किती वेळ ओली राहत आहेत ह्युमिडिटीमुळे, Moisturize किती राहतं. हां, किती वेळ त्याला मॉइश्चर पानाला टिकतोय, त्या हिशोबाने आपल्याला फवारणीचं नियोजन करावं लागतं. बरं. हां. आणि फवारणी म्हणजे 8 दिवसाला, महिन्याला एखादी दुसरी फवारणी कायम घ्यावंच लागते? आता ह्याच्यामध्ये कसं आहे, आपले राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रानं काही जे अनेक्झर आपल्याला ठरवून दिलेलं आहे की द्राक्षामध्ये कुठले केमिकल वापरले पाहिजेत आणि ठराविक दिवसानंतर कुठपर्यंत आपल्याला ते वापरायचे आहेत, याचा अभ्यास करून आम्ही ते वापरतो की जेणेकरून आपण जे द्राक्ष हार्वेस्टिंग करणार आहे त्या द्राक्षामध्ये त्या कीटकनाशकाचा किंवा बुरशीनाशकाचा अंश गेला नाही पाहिजे. अशा हिशोबाने आपण त्याचं हार्वेस्टिंगच्या आधी किती दिवस आपल्याला औषधं बंद करायचे ते सगळं आम्ही मेंटेन करतो. अशा पद्धतीनं. आणि खालचं बेसल डोसचं सांगायचं म्हटलं तर बेसल डोस कोणत्या दिवसात टाकला पाहिजे? आता बेसल डोसचे 2 टप्पे आहेत. एक आपण आता फाउंडेशन प्रुनिंग म्हणजे ज्याचं एप्रिल कटिंग म्हणतो, हां. त्यावेळेस मेजरली जमिनीची बेड फोडून घेणे, त्याच्यामध्ये मशागत करून आपले गावखत शेणखत आपण जो म्हणतो ते टाकणं, आणि त्याच्यामध्ये काय अमेंडमेंट असेल, सुपर फॉस्फेट असेल, बाकी सल्फर असेल, या सगळ्या गोष्टी टाकून जमिनीमध्ये भरून आपण त्याला बेड वगैरे बांधून घेतो. बरं. एप्रिल छाटणीच्या वेळेस आपण करतो. हां. आणि दुसरे बेसल डोस परत नंतरचं जे आहे ते आपण फळ छाटणीला करतो. ज्यावेळेस फळ छाटणी आपण पानगळीचं औषध ज्यावेळेस मारतो त्यावेळेस पानगळीच्या वेळेस आपण मग दुसरं जे काही वरखत आहेत ते आपण टाकून घेतो त्याला. बरं. वरखत झाल्यानंतर परत तसं झाल्यानंतर बांधून घेतलं जातं. हां, पुन्हा मग प्रोसेसिंग, परत छाटणी वगैरे हे तर चालूच. छाटणी वगैरे पुढची प्रोसेस ऑक्टोबर छाटणी, फळ छाटणी आपण करतो. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळं फर्टिगेशनच्या माध्यमातून ड्रीपमधून पाण्यावाटे जातात त्या सगळं. हां. आता पूर्ण सेंट्रलाइज सिस्टीमचं सांगायचं म्हटलं तर काय सांगताल? ऑटोमेशन नेमकं कसं असतं? आता आपलं हे फार्मचं पूर्ण सेंट्रलाइज सिस्टीम आपण म्हणजे प्रत्येक प्लॉटचे पाईपलाईनचं आपण ह्या रूममध्ये आणलेलं आहे आणि एकाच ठिकाणी याचे सगळे वॉल आपण बसवलेले आहेत रूममध्ये. तर या वॉलचं कनेक्शन आपण ह्या मशीनला दिलेलं आहे. ह्या मशीनच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे नेटापेम कंपनीचं ऑटोमेशन आहे. नेटापेम कंपनीचं नेटाजेट नावाचं ही मशीन आहे. बरं. तर या मशीनमध्ये पूर्ण वॉल कनेक्ट केले जातात. त्याच्यानंतर याला वॉटर मीटर कनेक्टेड आहे, म्हणजे आपण प्रत्येक प्लॉटला, प्रत्येक वॉलला किती पाणी देतो हे सगळं ह्याच्यामध्ये आपण मोजून देऊ शकतो. आणि हे समोर जे आपल्याला दिसत आहेत हे टँक आहेत वॉटर सोल्युबल खतं मिक्स करण्यासाठी. त्या टँकमध्ये फर्टिलायझर मिक्स केलं जातात आणि मग ते मिक्स केलेलं फर्टिलायझर आपण इथून प्रोग्राम तयार करतो. या मशीनमध्ये प्रोग्राम तयार करता येतो प्रत्येक वॉलनुसार. म्हणजे आपण उद्या ज्याला सोडायचं म्हटलं तर आज प्रोग्राम सगळं पूर्ण तारखेवाईज आणि प्रत्येक आपण झाडामध्ये झाडांची संख्या किती आहे त्या प्लॉटमध्ये त्यानुसार इथं पाण्याचं प्रमाण आपण सेट करतो. आणि कुठलं खत किती क्वांटिटीमध्ये द्यायचं आहे ते सेट करून एकदा ठेवलं का ते ऑटोमॅटिक लाईट आली का चालू होतं. समजा मध्यंतरी लाईट जरी गेली तरी परत लाईट आल्यानंतर उरलेली क्वांटिटी ते ऑटोमॅटिक पूर्ण केली जाते. सांगितलेलं शेड्यूल पूर्णपणे शेड्यूल पूर्ण झालं होतं त्याच्यामध्ये. असं आहे. आणि इथनं झाल्यानंतर पूर्ण हे इरिगेशनचे टँक आहेत. पूर्ण इरिगेशनचे टँक आहेत सगळे. हा फिल्टर आहे. हा फिल्टर पूर्ण ऑटोमॅटिक फिल्टर आहे. इनलेट आणि आउटलेट प्रेशर डिफरन्शियलवरती हा काम करतो.
0.5 kg डिफरन्स आला इनलेट आणि आउटलेटच्या फ्लोमध्ये तर ऑटोमॅटिक हा फिल्टर साफ होतो. म्हणजे फुल्ली ऑटोमॅटिक इरिगेशन सिस्टीम आहे आणि फर्टिगेशन सिस्टीम आहे. ज्याच्यामध्ये फिल्ट्रेशनपासून ते फर्टिगेशन, पाणी मोजून देणे आणि प्रत्येक वॉलला ऑटोमॅटिकली सगळं सिस्टीम होते. अशा पद्धतीने आहे. ह्या मशीनबद्दल सांगायचं तर काय सांगतो? ही महत्त्वाची सगळ्यात ऑटोमेशनमधली मशीन आहे. नेटाफिम कंपनीची नेटाजेट नावाची मशीन आहे. तर ह्या कंट्रोलरचा असा पद्धतीचा फायदा आहे की याच्यामध्ये आता काय झाले, वरचीवर पाण्याचा pH वाढत चाललेला आहे, EC वाढत चाललेला आहे. तर तो मेंटेन करून द्राक्षाला सोडणं गरजेचं आहे. द्राक्ष क्षारांना फार संवेदनशील आहे. क्षाराचं प्रमाण जर पाण्यातलं वाढलं, बोरवेलच्या पाण्याचा TDS जास्त असतो, तर तो प्रॉब्लेम जर वाढला तर तो पानावरती परिणाम दिसतो, स्कॉर्चिंग यायला सुरू होतं. मग त्या दृष्टिकोनातून ह्या मशीनचा फायदा असा आहे, पाण्याचा pH जर आपला साधारण 8.5च्या आसपास असेल तर आपण काय करतो, एका टँकमध्ये ह्याच्यामध्ये ॲसिडचं मिक्सिंग करतो, जसं सल्फ्युरिक ॲसिड असेल, फॉस्फरिक ॲसिड असेल. आणि त्या पद्धतीने ह्या मशीनमध्ये अशी फॅसिलिटी आहे की आपण पाण्याचा pH आयडियल 6.5च्या आसपास सेट करतो याच्यामध्ये आणि EC आपला पाण्याचा आहे तो 1 ते 1.5च्या आसपास सेट करतो. मग त्याच्यानंतर ऑटोमॅटिक ह्याच्यामध्ये प्रोग्राम आपण चालू केला का जाणाऱ्या पाण्याच्या हिशोबाने ऑटोमॅटिक ॲसिड बुस्टिंग केलं जातं आणि दिलेलं टार्गेट EC आणि टार्गेट pH याच्यातून कॅलिब्रेट ऑटोमॅटिक खोला जातो. जर पाण्याचा pH कमी झाला तर ऑटोमॅटिक ॲसिड बुस्टिंग कमी होतं याच्यामध्ये. असं आहे. म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग सगळी ह्या मशीनवर जाऊ या मशीनवरती अवलंबून आहे. हा थोडक्यात त्याचं सेंट्रलाइज युनिट थोडक्यात त्या पद्धतीने होते. ठीक आहे. तर अजून ह्याच्याबद्दल काय सांगाल, फिल्टरबद्दल काय सांगाल? आता फिल्ट्रेशन जर बघितलं तर हा इकडचा फिल्टर आहे आपला. हा फिल्टर ऑटोमॅटिक पूर्णपणे साफ केला जातो. याला कुठल्याही सँड फिल्टरची किंवा बाकी कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नाही. पूर्ण ऑटोमॅटिक आहे. पूर्ण ऑटोमॅटिक इम्पोर्टेड ते युनिट आहे. इस्रायलवरूनच हे सगळं इम्पोर्ट झालंय. मला सांगायला आवडेल की नाशिक आणि सांगलीनंतर आपल्या सोलापूर जिल्ह्यातलं हे पहिलं युनिट आहे. आणि आज जवळजवळ 2012 नंतर आज 25 म्हणजे जवळजवळ 13 वर्ष सक्सेसफुली रन होते. आपल्या 2-3 जिल्ह्यामध्ये हे पहिलं युनिट आहे तुमचं. हा सांगायचं पर्टिक्युलरली तर हा पहिला फिल्टर आहे आपल्याकडे आलेला सोलापूर जिल्ह्यात आला. मग त्या हिशोबाने आता हे सगळं नियोजन चालू आहे. आता एवढं 13 वर्ष झालं, 14 वर्ष झाले हे सिस्टम. तुमचं हे उत्कृष्ट असं बघून शेतकऱ्याला देखील आनंद होईल की असं प्रोत्साहन भेटेल कसं. होय. तर चला जाऊया बाहेर. तर मित्रांनो, अजून आपण म्हणजे सुरुवातीला लागवड कशी करते ते पण एकदा शॉर्टमध्ये बघून घेऊ दुसऱ्या प्लॉटमध्ये. तर चला जाऊया. तर आता ही तुमचा दुसरा प्लॉट आहे. प्लॉटबद्दल सांगायचं म्हणलं तरी आता किती महिन्याची लागवड आहे? आता हे प्लॉटची लागवड साधारण 1 महिना झाली याची लागवड होऊन. बरं. आणि अंतर किती बाय किती आहे? हे आहे 9x5 अंतर आहे. 9 फूट 2 ओळीमधलं आणि 2 रोपांच्या मधलं अंतर 5 फूट आहे. बरं. आणि जर सांगायचं म्हणलं तर सुरुवातीला ह्याला काय काय केलं? याच्यामध्ये आता प्रिपरेशन करताना आपण ह्याला रिपिंग करून घेतलेलं आहे. या प्लॉटला पूर्णपणे 3-3.5 फुटापर्यंत आपण जमीन ह्याची चाळण करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग हे सगळं प्रिपरेशन करून लेवलिंग करून रानाला उतार देऊन जमिनीला, जेणेकरून पाणी निघून जावं या दृष्टिकोनानं महत्वाचा निचराचं होणं खूप गरजेचं आहे. पावसाचं अवेळी प्रमाण वाढलेलं आहे. निचरा जर नाही झाला तर आपण स्प्रेइंग ट्रॅक्टर ह्याच्यामध्ये चालू शकत नाही. तर तो महत्त्वाची अडचण आहे. तर आम्ही ह्याच्यामध्ये प्रिपरेशन करून बेड तयार केले. बेडमध्ये शेणखत भरलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ज्याला काय अमेंडमेंट जे सांगितलेले आहेत लॅबमध्ये सॉईल रिपोर्ट केल्यानंतर त्या पद्धतीने मिक्सिंग करून घेतलं सगळं. आणि मग बेड बांधून त्याच्यावरती आपण ही ग्राफ्टेड हुंडी लावलेली आहे. म्हणजे ग्राफ्टेड तयार रोप आहे. तयार रोपच आपण त्याची लागण इथं केलेली आहे. ही कोणती व्हरायटी आहे? ही व्हरायटी आहे क्लोन 2A व्हरायटी आहे. बरं. हे खास कशासाठी वापरले जाते? ही व्हरायटी जास्त बेदाणा उत्पादनासाठीच चालते. आमचं टार्गेट आहे बेदाणा उत्पादनासाठीच, पण ही व्हरायटी एक्सपोर्टला सुद्धा चालते. म्हणजे टेबल पर्पजसाठी जे द्राक्ष खाण्यासाठी जे वापरतात त्याला सुद्धा ही व्हरायटी चालू शकते. असं आहे. अजून सांगायचं म्हणलं तर ह्याचं पूर्ण जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरबद्दल काय सांगताल? म्हणजे यात काय वेगळे प्रोसेसिंग केलेले आहे का दुसरं प्लॉट वगैरे? आता स्ट्रक्चरमध्ये काय झालं, टेम्परेचरचं प्रमाण जसं वाढत चाललंय तर तसं ह्याच्यामध्ये आम्ही थोडं डिग्रीमध्ये बदल केलेला आहे फाउंडेशनच्या, जेणेकरून डायरेक्ट सूर्यप्रकाश त्या मालावरती पडायला नको. आणि आपल्याला जो अपेक्षित म्हणण्याचा दुधी कलर आहे, ग्रीन कलर जो टिकला पाहिजे द्राक्षाचा, तो टिकवण्यासाठी आपण फाउंडेशनमध्ये थोडे बदल केलेले आहेत. आता महत्त्वाचा मुद्दा जर विचारायचं झालं तर हे प्लांटेशन नेमकं एका एकरात किती रोपं बसतात? याच्यावरती 9-5 जर लागण असेल आपले तर साधारण 1000 रोपाच्या आसपास याच्यामध्ये बसतात. बरं. 1000 रोपं बसतात एका एकरात. आणि खर्च किती येतो याच्यामध्ये? आता खर्चाचा विषय झाला तर जमिनीचं तयारी करण्यापासून ते पहिलं पीक येईतोपर्यंत साधारण आता मजुरी आणि सगळ्याच गोष्टीचं कॉस्टिंग वाढल्यामुळं साधारण 8 लाख रुपयेपर्यंत प्रति एकरी खर्च येतो पहिलं पीक निघतोपर्यंत. म्हणजे रुस्टॉक लागणीपासून ते पहिलं पीक निघतो 2 वर्षापर्यंतचा हा खर्च आहे. पूर्ण त्यात लोखंडाचा सांगाडा वगैरे सर्व? हो. जमीन तयार करण्यापासून ते रोपाची लागण करणे, त्याचं ड्रिप इरिगेशन सिस्टीम असेल, त्याच्यानंतर फाउंडेशनचं पूर्ण काम असेल, त्याच्यामध्ये अँगल आहेत, हे परत दगड आहेत मधले, त्याला फाउंडेशन पूर्ण बांधून घेणे, तार त्याच्यामध्ये लागणारी आहे जेणेकरून कॅनॉपीला आपल्याला आधार देण्यासाठी, हे परत काठी आहेत, ही बांबूची काठी आहे, ही काठीचा वापर असेल आणि पूर्ण सगळं मजुरीचा खर्च, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत.
ठीक आहे, आता ह्याची पुढची मनव्याची प्रोसेसिंग बघून घेऊया मित्रांनो. होय. तर चला जाऊया. प्लॉटमध्ये केलेलं पाहिलं, त्याच्यानंतर हार्वेस्टिंग झालेला माल आपला कशा पद्धतीने इथं प्रोसेसिंगला आणला जातो हां. ते आपण इथं पाहूया. ठीक. ट्रॅक्टरमधून इथं माल आलेला आहे. आता हे जे केमिकल आहे ह्या केमिकलबद्दल सांगायचं म्हणलं तर काय सांगताल? म्हणजे हां. बरेच शेतकऱ्याचं कसं होतं की आता जे बाहेर खायला जातात आता आपल्या सध्या मार्केटमध्ये, बरोबर. ते काय म्हणतात की त्याच्यावर जे पांढरं वरचं औषध असतं होय. ते धोकादायक असतं शरीरासाठी, त्याबद्दल काय सांगताल तुम्ही? हां, आता ह्याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत. ज्यावेळी द्राक्षाचं उत्पादन होतं तर त्या द्राक्षाला त्याच्यातलं द्राक्ष लवकर सुकू नये याच्यासाठी नैसर्गिकरित्या त्याच्यावरती ऑइली लेअर तयार होतो. हां. त्याला मेनकट थर आपण त्याला म्हणू शकतो. हां. तो द्राक्षाचं प्रिझर्वेशन करण्यासाठी नैसर्गिकरित्या तयार होतो. मग तो जास्त दिवस द्राक्ष टिकली पाहिजे याच्यासाठी बनलेला आहे. पण आपला जो बेदाण्याचं उत्पादन आहे त्याच्यासाठी आपलं काय करावं, द्राक्ष लवकर सुकली पाहिजे. सुकली पाहिजे. हां. द्राक्षापासून सुकवून आपण बेदाणा बनवतो. बेदाणा बनवतो. तर त्यासाठी आपण हे इमल्शन वापरलं जातं. याला याच्यामध्ये काय आहे, 2 पद्धतीचं याच्यामध्ये मिक्सर केलं जातं. हां. याच्यामध्ये पोटॅशियम कार्बोनेट आणि इथिल ओलिएट नावाचं डिपिंग ऑइल म्हणून येतं. त्या दोन्हीचं मिक्सर करून हे आपण बनवलं जातं. आणि हे जे आहे ते रेसिड्यू फ्री आहे. बरं. म्हणजे ह्याच्या कुठल्याही पद्धतीचा ह्याच्यावरती रेसिड्यू राहत नाही. आपण फक्त ह्याच्यामध्ये काय काम करतो, द्राक्षावरती असणारा ऑइली लेअर काढतो जेणेकरून द्राक्ष लवकर सुकली पाहिजे, लवकर सुकली पाहिजे. आणि Moisture चांगल्या लवकर क्वालिटीचा बेदाणा बनला पाहिजे. हां. असं अशा पद्धतीसाठी हे म्हणजे वापरतो. शरीरासाठी काय धोकादायक नाही. कुठल्याही पद्धतीचं याच्यामध्ये घातक नाही. हे डिपिंग केल्यानंतर फक्त काय होतंय, वाळण्याचं काम होतंय. साधारण या डिपिंग केल्यानंतर 10 ते 12 दिवसामध्ये बेदाणा सुकतो. सुकल्यानंतर आपण त्याला पुढची प्रोसेस वॉशिंग वगैरे पण असते, त्यामुळे ते पूर्णपणे धुवून जातं सगळं, त्याच्यावर काही राहत नाही. तर बघूया आपण मित्रांनो. हां. तर मित्रांनो आपण डिपिंगचं बघू शकता. डिपिंगसाठी यांनी मशिनरी देखील लावलेले आहेत. तिथं लेबर आपले वाचतात. तर तिथल्या झाल्यानंतर परत इथं पुढची प्रोसेसिंग बघू शकता की इथं पूर्ण जी माल आहे ते कॅरेटने येतो आणि कॅरेटने झाल्यानंतर इथं वाचला जातो पूर्ण आणि ते पसरवला जातो आणि तिथनं पुढची प्रोसेसिंग आपण बघून घेऊया. तर त्या पुढची प्रोसेसिंग काय सांगताल तुम्ही? हां, तर आता आपण हे 3 मिनिटासाठी डिपिंग ऑइलमध्ये ह्या इमल्शनमध्ये केल्यानंतर हां. पुन्हा द्राक्ष सुकवण्यासाठी आपण हे रॅकवर आपल्याला ठेवावे लागतात. तर ते ह्या पद्धतीनं काम केलं जातं. आपण बघू शकता इथं या पद्धतीने तयार करून आल्यानंतर हे पूर्ण जाळीवरती आहे. त्याच्यावरती प्रत्येक याच्यावरती साधारण हा 5 फूट बाय 8 फूट रुंदीचा एक रॅक आहे. हां. तर याच्यामध्ये एका ठिकाणी 50 किलो द्राक्ष सुकवण्यासाठी आपण टाकतो. हां. एक घड आपण इथं पाठीमागं बघू शकता. म्हणजे ही प्रोसेसिंग खूप महत्त्वाची आहे का? खूप महत्त्वाची प्रोसेस आहे, कारण द्राक्ष सुकवण्यासाठी हे घड जे आहे ते अलगदपणे जाळीवर ठेवले पाहिजेत आणि वरून पूर्ण शेडमध्ये डायरेक्ट सनलाईट ह्याच्यावरती पडत नाही. हां. म्हणजे नैसर्गिक ह्याचा जो कलर आहे तो मेंटेन राहिला पाहिजे, यासाठी हे स्ट्रक्चर बनवलं जातं. हां. हे वर्षभर शेतकऱ्याकडे असतं आणि 2 महिन्यासाठी ह्याचा हा वापर होतो. बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जाळी असेल, वरचं शेडनेट असेल, हे आपण प्रत्येक सीझनच्या वेळेस हे लावून घेतो सगळं. आणि याच्यावरती डिपिंग करून आणून द्राक्ष याच्यावरती टाकणे, घडवरती राहतात. त्याच्यातून काही जे सुटलेले मणी आहेत, ही प्लेन जाळी आहे, याच्यामध्ये हे मणी थांबतात इथं. आणि याच्यानंतर हे मग साधारण याला परत स्प्रिंगचं एक असं तेच जे सोल्युशन आपण डिपिंगला वापरतो ते सोल्युशन याच्यावर 2 स्प्रे घेतले जातात जेणेकरून द्राक्ष लवकर सुकली पाहिजेत. या पद्धतीचं हे ड्रायिंगचं काम आहे. ड्रायिंगसाठी किती दिवस लागतात? म्हणजे ड्रायिंगसाठी जर वातावरण 50 डिग्रीच्या खाली, जर आपलं 50% खाली जर आर्द्रता असेल आणि टेम्परेचर साधारण 35-40 डिग्रीच्या रेंजमध्ये असेल तर साधारण 8 ते 10 दिवसामध्ये बेदाणा सुकतो रॅकवरती. ढगाळ वातावरण आलं हे आलं तर मग 12 दिवस, काही वेळेस 15 दिवस सुद्धा जातात, पाऊस वगैरे झाला तरी सुद्धा. म्हणजे वातावरण जास्तीत जास्त उष्ण पाहिजे. उष्ण पाहिजे आणि ड्राय पाहिजे, आर्द्रता कमी पाहिजे. आणि या पूर्ण प्रोसेसिंगला खर्च किती येतो? या प्रोसेसिंगचा खर्च म्हणाल तर ह्याला जवळजवळ 1 किलो बेदाणा बनवण्यासाठी 35 रुपये खर्च आहे. बरं. म्हणजे द्राक्ष हार्वेस्ट केल्यापासून प्रोसेसिंग प्रोडक्शन कॉस्ट सगळी 35 रुपये प्रति किलोपर्यंत येते. बरं. आणि स्ट्रक्चर किती बाय कितीचं आहे आता हे स्ट्रक्चर आहे साधारण 230 फूट आमचा हा शेड रॅकची लांबी आहे आणि साधारण ही 5 फूट रुंदीचं असतं असं. आणि याच्यावरती जाळी असं अंतरली जाते. याच्यामध्ये साधारण 50 क्रेट ह्याच्यामध्ये बसतात. 500 किलो माल एका जाळीवर रॅकमध्ये बसतो. एका शेडमध्ये आमचं साधारण 12 टन माल याच्यामध्ये बसतो. बरं. आणि असे आमचे 14-15 शेड आहेत. म्हणजे साधारण एका वेळेस 200 मेट्रिक टन द्राक्ष याच्यामध्ये बसतात आमच्या प्रोसेसिंग प्लांटमध्ये. आणि डेली साधारण 20 ते 25 मेट्रिक टनाचं हार्वेस्टिंग होतं आपल्या फार्मचं. हां. हां.
तर आता ह्याच्या पुढची प्रोसेसिंग काय आहे? याच्या पुढची प्रोसेसिंग बेदाण्यावरती इथं 10 ते 12 दिवस वाळल्यानंतर ही पूर्ण हार्वेस्ट इथून काढून घेतला जातो हां. आणि आपल्या प्लांटला वरती प्रोसेसिंगला जातो.